नमस्कार, मी पूनम जाधव. तर युट्यूब वरती हा माझा पहिला व्हिडिओ आहे बघा. मी आतापर्यंत चेहरा न दाखवता व्हिडिओ बनवत होते. तर आपल्या महाराष्ट्रात खूप अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. तर मी 2 ते 3 शॉर्ट व्हिडिओ टाकले होते युट्यूब वरती, पण त्याला काही व्ह्यूज आले नाही. चला म्हणलं तर आज लॉंग व्हिडिओ बनवूया आणि हा संदेश लोकांपर्यंत पोहोचूया. तर ह्या व्हिडिओ मधून सांगण्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या कुटुंबावर संकट येऊ नये. म्हणजे प्रत्येकालाच वाटतं की आपल्यावर येऊ नये, आपल्या मुलांवर येऊ नये, आपल्या आई वडिलांवर येऊ नये, आपल्या पतीवर येऊ नये. आणि सकाळी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी येईल का नाही याची गॅरंटी कोणालाच नाही. एवढे भयानक घटना घडतायत बघा आपल्या महाराष्ट्रात. आपण दररोज काही ना काही ऐकत असतो. तर मला हे सांगायचंय बघा तुम्हाला की तुम्ही दररोज घरात हनुमान चालीसा वाचा. हनुमान चालीसा वाचण्याचे खूप फायदे आहेत. हनुमान चालीसा वाचल्यामुळे काय होतं, एक पॉझिटिव्हिटी आपल्यात एक निर्माण होते आणि त्या पॉझिटिव्हिटीमुळे आपण सुरक्षित राहतो. 2 मिनिटं काढून हनुमान चालीसा वाचायचा दररोज. आणि आपल्या रामायणात एक चोपाई लिहिलेली आहे, चलत विमान कोलाल होई, जय रघुबीर कही सब कोई. तर त्या चोपाईचा पण तुम्ही 11 वेळा जप करा. तुम्ही गाडीवर बसून पण जप करू शकता आणि ती चोपाई तुम्ही गाडीवर पण लिहा. म्हणजे आध्यात्मिक गोष्टींची जोड घ्यायला पाहिजे आयुष्यात, मला हे सांगायचंय. 2 मिनिटं देवासाठी आपण काढलेच पाहिजे. हनुमान चालीसा वाचायला असा फार वेळ लागत नाही. 5 मिनिटं खूप झाले. ते रेग्युलर करायलाच पाहिजे. आपण दररोज करायला पाहिजे. जाताना घराबाहेर पडताना प्रत्येकाने हनुमान चालीसा वाचायलाच पाहिजे. आणि आपण दिवाळी पण अमावस्याला बघा, अमावस्याच्या दिवशी आपण काय करतो, गाड्यांची पूजा करतो. तर प्रत्येक महिन्याची जी अमावस्या येते ना, त्या अमावस्याला पण आपण गाड्यांची पूजा केली पाहिजे, गाड्या स्वच्छ धुतल्या पाहिजे. प्रत्येक अमावस्याला केलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, गाडीतील जी निगेटिव्हिटी ऊर्जा असते ते निघून जाते. गाडीत काय अशा वस्तू ठेवल्या पाहिजे की आपल्या गाडीत निगेटिव्हिटी येणार नाही किंवा निगेटिव्ह ऊर्जा येणार नाही. अशा काही गोष्टी ठेवल्या पाहिजे बघा. मोरपंख ठेवू शकता तुम्ही गाडीत, लिंबू मिरची ठेवू शकता, कापूर ठेवू शकता. त्यामुळे काय होतं, गाडीतील वातावरण मस्त राहतं. ह्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे. पण आपल्याकडे वेळच नाही. काम तर आयुष्यभर सगळ्यांनाच करायचे, प्रत्येकालाच काम असतं. पण स्वतःचा विचार करायला पाहिजे. प्रत्येकानेच आपल्या फॅमिलीचा विचार करायला पाहिजे. कारण घरी कोणतरी आपलं वाट बघत असते. पुरुषांना काही गोष्टी समजायला पाहिजे. त्यांनी दिवसातले 10 मिनिटं तरी देवाला दिली पाहिजे. तुम्ही संध्याकाळी आल्यावर वाचू शकता, सकाळी वाचू शकता, जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे त्यावेळेस तुम्ही वाचू शकता. पण घराबाहेर पडताना 5 मिनिटं तरी काढून हनुमान चालीसा नक्की वाचा. तुम्ही तुमची वेळ ठरवून घ्या, कधी वाचायचं, कधी काय करायचं. आणि संध्याकाळी तुम्ही नामजप करू शकता, भरपूर गोष्टी करू शकता. म्हणजे आध्यात्मिक गोष्टींचं खूप महत्व आहे आयुष्यात, त्या करायलाच पाहिजे. पण आजकाल लोकांकडे वेळच नाही. तर ह्या गोष्टी फॉलो करा तुम्ही. हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला.